आज 6 डिसेंबर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। आपल्या उद्धारकर्त्याला महामानवाला अभिवादन करण्यासाठी जगभरातून लाखो अनुयायी या ठिकाणी चैत्यभूमी दादर या ठिकाणी आलेले आहेत। बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होत आहे। जगातला सर्वात महान ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला। एक वर्ण व्यवस्था होती, रूढी परंपरा होती की एका विशिष्ट जातीला, एका विशिष्ट समाजाला कोणत्याही प्रकारचं लिहायचं नाही, कोणतंही वाचन करायचं नाही। पण बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं पुस्तक लिहिलं, एक असा ग्रंथ लिहिला की संपूर्ण देश त्या संविधानाच्या तत्वप्रणालीवर चालतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अनेक लेखकांनी, साहित्यिकांनी प्रेरणा घेतली। अशीच प्रेरणा एका तरुणानं घेतली, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीशील शिकवणीवर पाऊल ठेवून चालतो। जग बदलणारा बाप माणूस, ज्यानं जगामध्ये ज्याचं पुस्तक गेलं, जग बदलणारा बाप माणूस जगदीश ओवाळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर काय सांगाल, चैत्यभूमी या ठिकाणी आपण आपला स्टॉल लावलेला आहे, महामानवाला आपण अभिवादन करताय। खऱ्या अर्थानं महापुरुषांची चळवळ आपण ताकदीनं तळागाळात नेताय। आपल्या विचारातून आपण प्रबोधन आणि जनजागृती करताय। जग बदलणारा बाप माणूस हे ग्रंथ जो आहे तो जगभरात गेलाय, काय आपली भावना आहे? आज महापरिनिर्वाण दिनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आणि ज्या पद्धतीनं लाखो अनुयायी आज जगभरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, हे खरं तर भारावून टाकणार आहे की आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ही लाखोंची गर्दी कोणत्याही प्रलोभनाशिवाय, कुठल्याही स्वार्थाशिवाय या महामानवाला अभिवादन करायला जगभरातून या ठिकाणी दाखल होते आणि आपल्या परमपित्याला अभिवादन करते। ही जगाच्या इतिहासातली ऐतिहासिक घटना आहे। आणि या ठिकाणी ऐतिहासिक यापेक्षा घडतं काय, तर या ठिकाणी अभिवादन कसं केलं जातं, तर ते पुस्तकांच्या माध्यमातून विचारांचं अभिवादन केलं जातं। बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी जागृत ठेवण्यासाठी, बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी हे लाखो लोक पुस्तकाला खऱ्या अर्थानं नमन करत असतात, त्या विचारांना नमन करत असतात। त्यातलंच एक पुस्तक जग बदलणारा बाप माणूस या गेल्या 2 वर्षापासून लोकांनी इतकं स्वीकारलेलं आहे। आणि त्या पुस्तकाचा लेखक म्हणून आज या ठिकाणी तुम्ही माझ्याशी बोलत आहात, मला खरं तर ही खूप समाधानाची, अभिमानाची आणि त्याचबरोबर जबाबदारी वाढवणारी बाब वाटत आहे। कारण इतक्या प्रचंड लोकसंख्येने हे स्वीकारलं, तरुणाईने डोक्यावर घेतलं, परंतु तितकीच मोठी जबाबदारी आता वाढलेली आहे, याचं मला भान आहे। सर मला सांगा, चैत्यभूमी दादर हे एकमेव ठिकाण असं आहे, किंबहुना यापेक्षा आपण दीक्षाभूमी म्हणतोय, आपण चौदार तळे महाड म्हणतोय किंवा कोरेगाव भीमा म्हणतोय, या क्रांतिकारी ऐतिहासिक शौर्याच्या ठिकाणी, पराक्रमाच्या ठिकाणी ही जी ऐतिहासिक स्थळं आहेत, या ठिकाणी पुस्तकांची, ग्रंथांची जी विक्री होते त्याचं प्रमाण जे आहे ते विश्वविक्रम या ठिकाणी होतो। त्याबद्दल काय सांगाल? आपण एक लेखक आहात, आपण एक साहित्यिक आहात। खरं तर ही तुम्ही जो हा मुद्दा बोललेला आहात, ही मराठी साहित्याच्या इतिहासातला खूप महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेबांच्या अनुषंगानं या भारतामध्ये जिथं जिथं कार्यक्रम होत आहेत, अगदी 1 जानेवारीला सुरू होत आहे, 1 जानेवारी पासून भीमा कोरेगाव, त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीचे सगळीकडचे कार्यक्रम, महात्मा फुलेंच्या जयंतीचे कार्यक्रम, आणि मग आपण पुढे बुद्धांच्या जयंतीचा कार्यक्रम, त्यानंतर शाहू महाराज जयंतीचा कार्यक्रम, मग धर्मांतर दिन, दीक्षाभूमीचा कार्यक्रम, हे सगळं हे प्रत्येक जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम फक्त लोक येतात आणि पाया पडून जातात असा कार्यक्रम राहिलेला नाहीये। तर हे कार्यक्रम हे विचारांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि हे जगाला दिशादर्शक झालेले आहेत। आणि जगातून या कार्यक्रमाची दखल घेतली जाते की या कार्यक्रमांमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं पुस्तक विक्री होते। मला सांगावं वाटतं की हे कार्यक्रम जरी मराठी साहित्य चळवळीने लक्षात नाही घेतलं किंवा ते दुर्लक्ष करत असले, तरी आम्ही जाणीव करून देतो की मराठी साहित्य चळवळीतले हे कार्यक्रम म्हणजे मैलाचा दगड आहेत। ही मराठी चळवळ जिवंत ठेवणार, साहित्य जिवंत ठेवणारे हे कार्यक्रम आहेत। आणि म्हणून हे कार्यक्रम होताना त्या ठिकाणी जो पुस्तकांचा खप होतोय, पुस्तकावर जे स्वीकारले जात आहे, त्या माध्यमातून मराठी साहित्यिक, मराठी प्रकाशक, मराठी वाचक यांचं एक प्रकारे संमेलन घडतंय आणि ते घडून येत आहे।
ही अभिमानाची गोष्ट आहे. सर, जग बदलणारा बाप माणूस याच्या प्रती ज्या आहेत त्या जगभरातल्या अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचलेल्या आहेत. याचा अभिमान आपल्याला भीम अनुयायी म्हणून आहेत. पण दुसऱ्या बाजूला जनतेचं आंबेडकरी अनुयायी आणि बहुजन समाजाचं प्रचंड उदंड प्रेम आपल्याला मिळत आहे. त्याबरोबरच एक आपल्याला अतिशय वेदना देणारी गोष्ट या काही दिवसांमध्ये घडली, ते म्हणजे आपल्या जग बदलणारा बाप माणूस या ग्रंथाच्या बनावट प्रती देखील बाजारामध्ये आल्या. काय आपल्या मनाला वेदना झाल्या आणि काय आपलं आव्हान आहे यामागं? नक्कीच हा खूप संवेदनशील मुद्दा आहे असं मला म्हणावं वाटतं. कारण पुस्तकाला लोकांनी एवढं प्रेम दिलं, लोकांनी अगदी घरातल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा नातेवाईकांना द्यायला हे पुस्तक स्वीकारलं. आणि त्यामागचं कारण फक्त पब्लिसिटी नाही, तर आज या ठिकाणी लाखो लोक असे दिसतील की त्याने मी वाचलंय, हे पुस्तक खूप छान आहे, तुम्ही हे पुस्तक वाचा. आणि हे पुस्तक चौकटीच्या बाहेर बाबासाहेब सांगणार आहे. म्हणजे एका जातीचे धर्माचे बाबासाहेब नव्हे, तर या अखंड भारतासाठी बाबासाहेबांनी काय केलं, इथल्या प्रत्येक समाज घटकासाठी बाबासाहेबांनी काय केलं हे यातनं सांगितलं. आणि म्हणून सगळ्यांनी हे पुस्तक स्वीकारलं. परंतु हे प्रेम मिळत असताना एक आता नुकतीच घटना उघडकीस आली की पुस्तकाच्या डुप्लिकेट म्हणजे डी कॉपी बाजारात आलेल्या आहेत. आणि त्या डी कॉपीज बाजारात आल्यानंतर त्या रॅकेट ते पकडलं गेलं. पनवेलमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्या डी कॉपी विकल्या जात होत्या. मिश्रा म्हणून एक विक्रेते होते, ते विकत होते आणि त्यांच्या रंगे हात त्यांना 125 प्रतींसह पकडलं. खर तर माझ्यासाठी हे खूप वेदनादायी आहे. त्याचबरोबर ते उघडकीस आल्यानंतर मला वाटत होतं की माझ्यासाठी वेदनादायी आहे, पण तुमच्यासारखे हजारो वाचक चळवळीतले ते मला फोन करतात आणि त्यांना खूप वाईट वाटतंय. का तर त्यांना वाईट वाटायचं कारण हे आहे की आंबेडकरी साहित्याला किंवा महामानवांच्या साहित्याला ही भीती आहे की हे डुप्लिकेट बनवणारे लोक याच्यामध्ये भेसळ करून पानं बदलून किंवा कंटेंट बदलून हा विचित्र कंटेंट किंवा समाज विघातक कंटेंट समाजात घेऊन जातील आणि बदनामी करून वेगळ्या प्रकारचा वाद समाजात निर्माण करतील याची भीती आहे. आणि ह्यामध्ये जे डुप्लिकेट केलं तर एक महत्वाचं म्हणजे त्याने उघडपणे साळुंखे सरांचा हा जो अभिप्राय तो कट केलेला आहे. म्हणजे त्यांची विचारसरणी काय आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारे हा जो प्रकार चाललेला आहे हा वेदनादायी आहे. पण तरीही वाचकांनी मला हेही सांगितलं, तुम्ही थांबू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही सत्याच्या बरोबर असणार आहोत. आणि वाचक जे आहेत त्यांनी पुस्तक घेताना खात्री करावी, तपासावं, शंका वाटली तर मला बिनधास्त फोन करा, पुढची प्रक्रिया मी करेन. सर, मला सांगा, इतका मोठा इतका अभ्यासपूर्ण असा ग्रंथ आपण लिहिलाय, या मागची प्रेरणा कुणाची आहे? या माग हा ग्रंथ जो तयार झालाय, या ग्रंथामाग अदृश्य हात देखील अनेक असतील, अनेकांचं मार्गदर्शन असेल, या महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांचं मार्गदर्शन आपल्या पाठीशी असेल. कुणाचं मार्गदर्शन आहे, काय सांगाल? नक्कीच पुस्तक पाहिलं तर पुस्तक न वाचता काही लोकांनी जर मागचे अभिप्राय पाहिले, अनुक्रमणिका पाहिली, नंतर पुस्तकाला मिळालेली प्रस्तावना आणि पुस्तकाला मिळालेले अभिप्राय पाहिले तरी लोक पुस्तक घेतात. कारण विश्वास निर्माण होतो. पुस्तकाला प्रस्तावना माननीय मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य माननीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर यांची पुस्तकाला प्रस्तावना आहे. पण त्याचबरोबर या पुस्तकाला पुरस्कार म्हणून डॉक्टर प्राच्य विद्यापंडित साळुंखे सर यांनी या पुस्तकासाठी लिहिलेलं आहे. तसंच या पुस्तकासाठी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांचा अभिप्राय आहे. तसंच मॅक्स महाराष्ट्राचे संपादक माननीय रवींद्र आंबेडकर सर यांनी पुस्तकाविषयी भरभरून लिहिलेलं आहे. तसंच या पुस्तकासाठी BBC मराठीचे दिल्ली येथे असणारे संपादक माननीय अभिजित कांबळे सर, तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच अनेक पुस्तकांचे लेखक माननीय आणि दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे सर यांनी भरभरून या पुस्तकाविषयी लिहिलंय, बोललेले आहेत. तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी या पुस्तकासाठी अभिप्राय लिहिलेला आहे. तसेच एक युवा परंतु महान उद्योजक ज्यांना म्हणावं, जे आयडॉल आहेत उद्योग क्षेत्रातले तरुणांसाठी आणि ज्यांचं गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक क्रेज होती त्या पुस्तकाची आहे आणि त्या पुस्तकाने एक इतिहास घडवला, ते माननीय प्रफुल्लजी वानखेडे सर यांनी पुस्तकाबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. नंतर इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर, तसेच आमचे पत्रकार मित्र किरणजी सोनावणे यांनीही लिहिलेले, अशा अनेक मान्यवरांनी आणि अनेक राजकीय नेत्यांनी पुस्तक आल्यानंतर पुस्तकाविषयी बोललं, लिहिलं, त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या. त्या सगळ्यांचा मी
मनापासून आभारी आहे. त्यांनी पुस्तकाच्या बद्दल ही परीक्षण एक प्रकारे केलेलं आहे. धन्यवाद. आपल्या सोबत जग बदलणारा बाप माणूस या गाजलेल्या पुस्तकाचे, सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि विचारवंत, गेल्या 1 दशकाहून अधिक काळ शिवराय फुले शाहू आंबेडकर बुद्ध धम्म चळवळीमध्ये कार्यरत असलेले एक विचारवंत म्हणून ज्यांची ख्याती आहे, जगदीश ओवाळ आपल्या सोबत होते आणि त्यांनी एकूणच जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जग कसं बदललं हे त्यांनी या पुस्तकातून सांगण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रचंड हे पुस्तक प्रत्येक अनुयायाच्या, बहुजन विचारधारा मानणाऱ्या प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारं हे पुस्तक आहे. सर्वांनी हे पुस्तक जरूर खरेदी करून घ्या, वाचा आणि हे पुस्तक अनेक कार्यक्रमांमध्ये बक्षीस रूपी, भेट रूपी आपण देण्याचं योगदान या ठिकाणी द्या, असं मी देखील या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र.